नमस्कार, मी मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ओल्या काजूच्या बिया मार्केटमध्ये यायला लागल्यात। तर आज आपण ओल्या काजूची अगदी वाटण-घाटण न करता आणि पटकन बनणारी रश्शेदार भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। तर सगळ्यात अगोदर आपण या बिया सोलायच्या कशा ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी काय केलंय, हे पाणी आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या काजू बिया आहेत ओल्या त्या घालायच्या आहेत आणि आता झाकण ठेवून एक 10 मिनिट आपण हे असंच बाजूला ठेवणार आहोत। एक 10 मिनिट झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया आणि त्याचबरोबर इथे काय काय घेतले ते देखील बघूया। तर इथे मी फोडणीसाठी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे एक छोट्या साईजचा टोमॅटो आहे। इथे तमालपत्र आणि काळी मिरी आहे, एक 8 ते 10। घरगुती मसाला, गरम मसाला, हळद आणि हिंग आहे, चवीपुरता मीठ आणि इथे आहे आलं आणि लसूण ठेचलेलं आणि कोथिंबीर। आता या बिया सोलायच्या कशा ते बघूया। तर पाणी देखील कोमट झालेलं आहे। हाताला तुम्ही थोडं तेल लावू शकता, पण तसा फारसा चिक लागत नाही आणि तुम्ही बघू शकता याची जी सालं आहेत ती अगदी अलगद निघतायत। तर ह्या बिया घेताना देखील कसं काय बघायचं, तर अशा ज्या पांढरट असतात थोड्या, म्हणजे ज्या थोड्या मोठ्या साईजच्या असतात टपटपीत त्या घ्यायच्या आणि अगदीच कोवळ्या ज्या हिरव्या असतात त्या शिजायला देखील खूप वेळ लागतो आणि त्या चवीला देखील खूप छान लागत नाहीत। त्यामुळे अशा थोड्या मोठ्या आणि पांढरट अशा बिया आपण घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपण सगळ्या बिया सोलून घेतलेल्या आहेत। आता बिया सोलत असतानाच एकीकडे काय करायचं, तर इथे तेल गरम करून घेते मी, म्हणजे आपला वेळ देखील वाचतो। तर या भाजीला थोडंसं जास्त तेल लागतं, साधारण एक 2 मोठे चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल तापलंय, आता याच्यामध्ये घालायचं तमालपत्र, 2 छोट्या साईजचे तमालपत्र आहेत आणि त्याचबरोबर एक 10 ते 12 काळी मिरी आहे। हलकसं आपण हे परतून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही जिरं मोहरी वगैरे घालू शकता, पण मी या भाजीत जिरं मोहरी वगैरे घालत नाही। आता हा कांदा घालायचा याच्यामध्ये। कांदा टोमॅटोवरची भाजी आहे, आपण कोणतेही वाटण वापरत नाही आहोत, त्यामुळे कांदा थोडा जास्त घालायचा। आणि मी जनरली काय करते की कांदा जेव्हा परतत असते तेव्हाच मीठ घालते, ज्यामुळे काय होतं कांदा देखील लवकर परतला जातो। आता हा जो कांदा आहे तो आपल्याला मऊसूत होईपर्यंत आपण हा फ्राय करून घेणार आहोत आणि एकीकडे आपण बिया देखील सोलून घेतोय। आता याच्यामध्ये हे अर्ध टोमॅटो घालायचं आणि आता कांदा टोमॅटो छान मिश्रण होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। कारण जी ग्रेव्ही आहे ती कांदा टोमॅटोची आहे, त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं। हवं तर तुम्ही झाकण देखील ठेवू शकता। आहा, तुम्ही मस्तपैकी बघू शकता की कांदा टोमॅटो छान परतलं गेलेला आहे। गॅसची फ्लेम स्लो होती अगदी। आता याच्यामध्ये आलं आणि लसूण जे बारीक करून घेतलेलं आहे, ठेचलेलं आहे, ते मी घालते। मी शक्यतो आधी घालत नाही, कारण मग काय होतं, मग कांदा परतला जात नाही नीट आणि ते आलं लसूणच खूप चिकटत राहतं भांड्याला। आता हे 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया, म्हणजे कांदा लसूणचा कच्चेपणा निघून जाईल। आता याच्यामध्ये घालायचे सुके मसाले। हा घरगुती मसाला आहे, गरम मसाला, हळद आणि हिंग। मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे। आता हे जे मसाले आहेत ते एकजीव करून घ्यायचे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मसाले घालत असताना, म्हणजे मसाले जळून जात नाहीत। आता हे छान एकजीव करून घेऊया आणि हे करत असेपर्यंत माझ्या एकीकडे काजूगर देखील सोलून झालेले आहेत, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि याचं छानसं कोटिंग याला येऊ देणार आहोत। मस्त चिकटलं तरी काही हरकत नाही, कारण आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर हे करत असतानाच मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता हे पाणी याच्यात घालायचं। हे मगाचं पाणी नाहीये बरं का, तर हे वेगळं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे या भाजीला तवंग छान येतो। आता हे छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर दिसतोय आणि तेल देखील व्यवस्थित आहे।
थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल. आता तुमचे काजूगर किती जून आहेत किंवा कोवळे आहेत त्यावर अवलंबून आहे. झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण हे चेक करूया. मी मध्ये 1-2 वेळा हलवलं होतं जेणेकरून ते चिकटणार नाही. किती छान ग्रेव्ही झाली आहे आणि आपण याच्यामध्ये कोणतंही वाटण वापरलेलं नाही आहे. यापूर्वी आपण काजूगरची टिपिकल पारंपरिक पद्धतीने वाटण घालून कशी भाजी बनवायची, रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची ते देखील पाहिलं आहे. ते तुम्ही नक्की चेक करा. आणि तुम्ही बघू शकता काजूच्या बिया अगदी छान शिजलेल्या आहेत. पण आपल्याला एवढी पातळ भाजी नको आहे, त्यामुळे मी थोडंसं हे अजून सुकवून घेणार आहे जेणेकरून भाकरीसोबत छानपैकी खाता येईल. तर अजून एक 3-4 मिनटं मी हे ठेवलं होतं झाकण ठेवून आणि तुम्ही बघू शकता याचा रस्सा किंवा ग्रेव्ही किती छान झाली आहे. आहा, एकदम रस्सेदार अशी ही भाजी बनते कोणतंही वाटण न वापरता. मस्त. आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर. वाव, काय दिसते भाजी. आता आपण ही मिक्स करून घेऊया. काय छान रस्सा झाला याचा. आहा, अजिबात चिकटली नाहीये किंवा खूप तेलकट देखील झालेली नाहीये. तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी बनवून तयार आहे. तर इथे तुम्ही ही भाजी बघू शकता किती छान रसरशीत झालेली आहे आणि ते देखील आपण कोणतंही वाटण वापरलेलं नाहीये. पण ही भाजी या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने पटकन आणि छान रस्सेदार होते. भाकरीसोबत खाता येते किंवा भातासोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आणि कोकणी लोकांचा बेत म्हणजे वरण भात आणि काजूची भाजी. तर हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत या पद्धतीने काजू बियांची ही रस्सेदार भाजी नक्की बनवून बघा आणि स्टे ट्यून. थँक्यू.